पिछाडीवर आहेत राष्ट्रवादीच्या त्या प्रवक्त्या होत्या। दादांची महिलांमधली धडधडती तोफ अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीवर अगदी ठोकपणे त्या बोलणार होत्या, अगदी ठोस भूमिका घेणाऱ्या आहेत। त्या आता पिछाडीवर दिसतात, पण ही पोस्टल वोटिंग आहे, काहीही होऊ शकतं। कारण रुपाली ठोंबरे पाटील या कार्यकर्त्याच्या हाकेला जाणाऱ्या आहेत त्या, तसं त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय। त्यामुळे आता नेमकं काय होतं ईव्हीएम मधून ते पाहणं महत्त्वाचं आहे। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच दिसून वर्गेवारांची प्रतिष्ठा पणाला लागली, मुनगंटीवारांनी देखील मोर्चे बांधणी केलेली होती। दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते देखील तळ ठोकून होते। त्यामुळे शिवसेना उभाटा 4 जागांवरती आघाडी असल्याचं कळतंय। वंचित आणि एमआयएम 2-2 जागांवर तिथे आघाडी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। चंद्रपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपात जोरदार रस्सीखेच आहे। त्यामुळे वडिट्टीवार विरुद्ध जोरगेवार असा सगळा जो सामना आहे तो भाजप 4, शिवसेना 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अजून काहीच नाही, वंचित 2, शिवसेना 1 या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आणि त्याचबरोबर उभाठाला 4 जागा म्हणजे आघाडी आहे, काँग्रेस 6 जागांवर आघाडी या ठिकाणी बघायला मिळते। तर पुण्यामध्ये सर कसब्यातून भाजप आघाडीवर आहे। पुण्यातून कसबा म्हणजे भाजपचाच तो बालेकिल्ला आहे आणि तिथून भाजप आघाडीवर आहे। कुणाल टिळक, स्वरदा बापट हे आघाडीवर आहेत। दोघांनाही राजकीय वारसा लाभलेला आहे, त्यामुळे दोघेही तिथून आघाडीवर असणं आता हे फार काही आश्चर्यचकित गोष्ट नाहीये। स्वप्नाली पंडित, राघवेंद्र मानकर हे देखील आघाडीवर आहेत। टिळक घराण्याचा वारसा सांगतात तिथले उमेदवार आणि अर्थात पुण्यात कसब्यातनं भाजप आघाडीवरती असल्याचं आपण बघतो। भाजपचा तो बालेकिल्ला आहे, त्यामुळे ते वोटिंग त्यांच्या बाजूने जाईल असं एकूण सांगितलं जात होतं। पण नागपूरमध्ये भाजप आता 25 जागांवर आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं होम ग्राउंड, तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवरती असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आघाडी पिछाडी ही सतत बदलत राहणार आहे। पुण्यात ईव्हीएमचं काउंटिंग ते देखील समोर येईल आणि त्यातनं कशा पद्धतीने रस्सीखेच होते हे देखील आपल्याला कळेल। बरोबर, आता पोस्टल वोटिंगनी विशाल सर एक पीच तयार झालेला आहे। आता त्या पीचवर कसं काय सगळी आकडेवारी समोर येते ते ईव्हीएम मधून करणार। म्हणजे आता हे म्हणायचं की नाही, कारण धुळ्यातली एक मोठी बातमी आपल्या समोर येते। धुळ्यामध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे। धुळ्यात काल बराच राडा झालाय, बंद होतं मशीन, मग 1.5-2 तास लोकांना थांबायला लागलं। मशीन बंद पडलं, दुसरं आणण्यात आलं तेही बंद पडलं। त्यामुळे धुळ्यामध्ये आता भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे अशी एक बातमी आपल्याला कळते। धुळ्यामध्ये आणखी काही गणित समोर येतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आत्ता तरी धुळ्यामध्ये आता आमदारही त्यांचंच आहे, त्यामुळे तिथे धुळ्यामध्ये नेमकं आता काय काय घडतंय ते देखील पाहूयात। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 19 मधून भाजप आघाडीवर आहे। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 19 मधून भाजप आघाडीवरती असल्याचं कळतंय। मुंबई भाजपच्या दक्षता कौठणकर या आघाडीवरती असल्याचं कळतंय। दक्षता कौठणकर वॉर्ड क्रमांक 19 आणि लीना गुडेकर पिछाडीवरती असल्याचं कळतंय। इचलकरंजीकडे देखील सगळ्यांचं लक्ष। भाजपात 10, शिवसेना काहीच नाही, राष्ट्रवादी काँग्रेस नाही, पण इतर जे आहेत अपक्षांमध्ये 4 लोक या आघाडीवरती आहे आणि अजून बाकीची आकडेवारी समोर यायची आहे। इचलकरंजी का महत्वाचं आहे? कारण इचलकरंजीमध्ये मतदानाचा टक्का हा सर्वात जास्त आहे। 70% जास्त तिथे मतदान झालंय। त्यामुळे वाढलेली टक्केवारी ही कोणाच्या बाजूने हे पाहणं महत्वाचं आहे। पुणे तिथे काय उणे? पुण्यात पुन्हा एकदा भाजप 8 जागांवर आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे दादा विरुद्ध अण्णा हे असं म्हणत असताना अण्णा आघाडी घेत आहेत की दादा काहीतरी वेगाने पाठीमागून येऊन त्यांना टेकओव्हर करतायत हे थोड्या वेळात आपल्याला कळणारच आहे। राष्ट्रवादी 2 जागांवर पुण्यामध्ये आत्ता तरी आघाडीवर दिसते आणि भाजप देखील 8 जागांवर आघाडीवर आहे। पण ही पोस्टल वोटिंग आहे। ईव्हीएम मधून आता आणखी काय जनमताचा कौल समोर येतोय ते देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। एकदम वेगळाच कौल जर आला, 1 आलाम 5 काम असं त्यांनी म्हणलेलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यातनं। त्याला कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजप या ठिकाणी आपण प्रभाग 20 मधून भाजपचे 2 उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय। राहुल दामले, खुशबू चौधरी आघाडीवरती आहे। म्हणजे केडीएम स्थित भाजपची आघाडी असल्याचं आपण पाहायला मिळतं। मी थोडं वेळ म्हणालो तुला प्रियंका की खरी लढत जी आहे ती महायुतीतच आहे आपापसामध्ये। त्याच्यामुळे पाहूयात यामध्ये कोण कशा पद्धतीने आपापले नगरसेवक निवडून आणते, कोणाची आकडेवारी ही मोठी असते। कारण ठाण्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेवरती सगळ्यांचं लक्ष आहे। पुढे प्रियंका, धुळ्यामध्ये भाजप 4 जागांवर, शिवसेना 4 जागांवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागांवर आणि शिवसेना युबीटी 1 जागावर आघाडीवर आहे अशी सगळी आकडेवारी आहे। बाकी मनसे, काँग्रेस, वंचित, एमआयएम आणि इतर हे कुठेही आत्ता तरी आघाडीवर नाहीयेत। जेव्हा ईव्हीएम उघडेल आणि मतदारांचं कौल कळेल तेव्हा पाहूयात
धुळ्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होती विशाल सर, तेव्हा मी गेले होते. त्यामुळे धुळेकरांचा जो काही कौल आहे तो कुणाच्या बाजूने जाऊ शकतो हे आत्ता तरी सांगता येणार नाही. अगदी अटीतटीची लढत तिथे आहे. चला नाशिकमध्ये जाऊया. आमच्या नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर भाजपच्या आदिती पांडे आणि हितेश वाघ आघाडीवरती असल्याचं कळत आहे. भाजपचे शाहू खैरे जे नुकतेच काँग्रेसमधनं भाजपमध्ये गेले ते देखील आघाडीवरती आहे. बबलू शेलार देखील आघाडीवरती आहे. नाशिकमध्ये प्रभाग 13 मध्ये भाजप उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळत आहे. पण माझं सगळ्यात जास्त लक्ष आहे या सगळ्या ह्याच्यात भाजपची आघाडी कशा पद्धतीने होती ते आपण बघतोय. पण मनसे युबीटी नाशिकमध्ये नेमकं काय करते? कारण अगदी खरं आहे. नाशिकमध्ये काम राहिलेलं आहे. नाशिकमध्ये सभा देखील झाली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची. त्या सभेला देखील चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे नाशिकमध्ये कशी कामगिरी ठाकरे बंधू करतायत ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे नाशिकमधली ही आकडेवारी जाणून घेत असताना पुन्हा एकदा पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात होते, त्यांनी तिथून राजीनामा दिला, पक्ष सोडला, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रशांत जगताप हे पिछाडीवर असल्याचं कळतंय. पण हे पोस्टल वोटिंग आहे. बरोबर, हे पोस्टल वोटिंग आहे तसं तर. पण प्रशांत जगताप यांच्याबद्दल सांगायचं झालं ते पुण्याचे माजी शहराध्यक्ष होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे. माजी महापौर देखील होते. बरोबर. नाशिकमध्ये भाजपचे 2 बंडखोर उमेदवार आघाडीवरती असल्याचं कळतंय. मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव असे हे 2 उमेदवार आहेत, बंडखोर उमेदवार आहेत जे आघाडीवरती आहेत. बंडखोरांचा जोर देखील जोरदार राहणार आहे. म्हणजे इच्छुक उमेदवार होते भाजपचे, त्यांना भाजपने उमेदवारी नाही दिली, त्यामुळे ते बंडखोर आता म्हणून उभे राहिले. बंडखोरांच्या घरापर्यंत धाव घेतली, अगदी रडारड झाली. नाशिकमध्ये आयारामांना प्राधान्य दिलं गेलं, अशी रडारड भरपूर इच्छुकांनी केली. आणि त्यानंतर ज्यांच्यासाठी आम्ही दगड खाल्ली, दगड अंगावर घेतली, त्याच उमेदवारांना तुम्ही प्राधान्य. 6व्या फेरीत शशिकांत शिंदे हे आघाडीवरती असल्याचं कळतंय. समाधान सरवणकर पिछाडीवरती आहेत. इथं सरवणकरांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पण निशिकांत शिंदे ही आघाडी कायम ठेवतात की सरवणकर पुढे जात आहेत, फेऱ्या बाकी आहेत. अगदी समाधान सरवणकर हे वन ऑफ द जे रिचेस्ट होते उमेदवार, त्यांच्यामध्ये समाधान सरवणकरांचं नाव बरंच वर आलेलं होतं. आता त्यामध्ये समाधान सरवणकर इलेक्शनमध्ये कसं करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. या क्षणाला सगळ्या उमेदवारांकरता दिल थांब के बैठी आहे. काटेकी टक्कर आहे. आणि या काटेकी टक्करमध्ये मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 194 मध्ये आपण जर पाहिलं तर जोरदार लढत होताना दिसते. या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. का तर सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांच्या विरुद्ध निशिकांत शिंदे त्यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहे. पण तुर्तास निशिकांत शिंदे आघाडीवरती आहे आणि समाधान सरवणकर हे पिछाडीवरती आहे. पण आत्ताच असं म्हणू शकत नाही. पहिला कल हाती आलेला इचलकरंजी मधला पहिला कल आपण पाहता न्यूज 18 मराठीवरती. पहिला कल इचलकरंजी मधून समोर आलेला आहे. पोस्टल वोटिंगचा हा पहिला कल आहे. भाजपचे 4 उमेदवार. तू जसं म्हणली की 70% मतदान या ठिकाणी झालेलं होतं. बरोबर. भाजपचे 4 उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले. सगळ्यात जास्त मतदानाचा टक्का इचलकरंजी मधून होता. 70% मतदान झालं. पहिला निकाल राज्याचा हा हाती आलाय. राज्यातला पहिला निकाल आपण बघताय. पहिल्यांदा न्यूज 18 मराठीवरती इचलकरंजीमध्ये 70% मतदान झालेलं होतं आणि भाजपचे 4 उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले. म्हणजे वाढलेला जो काही मतदानाचा टक्का आहे तो भाजपच्या बाजूने झुकला असं तरी चित्र आत्ता दिसून येत आहे. पण ईव्हीएम वोटिंग मध्ये पुढे आणखी काय होतंय ते देखील पाहावं लागणार आहे. पिच तयार झालाय, ट्रेंड तयार झालाय पोस्टल वोटिंगमुळे. पण पुढे काय होतंय अगदी शेवटपर्यंत उत्सुकता ही पणाला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही अगदी न्यूज 18 मराठी पाहत राहा. कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं. खूप सारे आश्चर्यचकित गोष्टी समोर येतात. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये जर भाजपचे 4 हे नगरसेवक जे ते निवडून आलेले आहेत तर याचा अर्थ मतदारांनी तिथे पॅनल टू पॅनल हे वोटिंग केलेलं असेल. कारण भाजपचे 4 उमेदवार विजय झाल्याचं आपण बघतोय. सगळ्यात पहिला निकाल जो आहे तो न्यूज 18 मराठीवरती आपण बघताय. सर्वप्रथम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला आहे.